येत्या काळात आषाढी वारीनिमित्त आळंदी आणि देहू इथे संत ज्ञानेश्वर माऊली आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचं प्रस्थान होणार असून पंढरपूरच्या दिशेने लाखो भाविक हे या पालखी सोहळ्यात आणि दिंडी यात्रेत सहभागी होतात। वारीच्या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांना सर्व सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी पुण्यातल्या विभागीय आयुक्त कार्यालयात बैठक घेतली। या बैठकीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधलाय। 17 जुलैला पंढरपूर येथे आषाढीची वारी आहे आणि लाखोच्या संख्येमध्ये वारकरी त्या ठिकाणी येतील। त्यामुळे गेल्या वर्षीप्रमाणे सलाबदाप्रमाणे त्याची व्यवस्था ही करण्यासाठी आणि विशेष करून ही वारी निर्मल व्हावी, स्वच्छ व्हावी, सुंदर व्हावी, सुरक्षित व्हावी यासाठी शासनाचा प्रयत्न आहे। आणि म्हणून कुठे स्वच्छता होऊ नये, कुठे त्या ठिकाणी दुर्घटना होऊ नये यासाठी सर्व अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना आम्ही या ठिकाणी दिलेल्या आहेत। शासनाकडून मुबलक असा निधी, म्हणजे आपल्याला कल्पना असेल की गेल्या वेळी नुसतं ग्रामविकास खातं, कारण याचा मोठा सहभाग या सगळ्या वारीमध्ये आहे। ज्या ज्या गावांना वाऱ्या थांबतात त्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था, स्वच्छतागृह, स्नानगृह, महिलांना पुरुषांना कपडे बदलण्यासाठी त्या ठिकाणी व्यवस्था, हिरकणी कक्ष, अशा सगळ्या व्यवस्था आम्ही या ठिकाणी करतो आहोत। आणि म्हणून गेल्या वेळी या सर्व वारीसाठी ग्रामविकास खात्याकडून 26 कोटी रुपये दिलेले होते। यावेळेला जवळपास 50 कोटी रुपये आम्ही यासाठी मंजूर केलेले आहेत। टॉयलेटची संख्या आम्ही वाढवली, स्नानगृहाची संख्या आम्ही वाढवली, हिरकणी कक्ष आम्ही वाढवलेले आहेत, पाण्याचे टँकर आम्ही वाढवलेले आहेत आणि कुठेही अस्वच्छता होऊ नये, ही वारी अतिशय निर्मल आणि स्वच्छ व्हावी यासाठी शासनाचा या ठिकाणी प्रयत्न आहे। ग्रामविकास खातं सोडून आरोग्य विभाग आहे, नगरविकास खातं आहे, ज्यांच्या मार्फत सुद्धा मोठा निधी आम्ही या आषाढीच्या वारीसाठी या ठिकाणी दिलेला आहे। जवळपास 100 कोटी रुपयाचे रस्ते तात्काळ करण्याचे आदेश मुख्यमंत्री त्या ठिकाणी दिलेले आहेत। त्या ठिकाणी दिंड्या येत आहेत, वारी आहे। पाण्याच्या व्यवस्थेसाठी सुद्धा प्रशासकीय मान्यता तात्काळ 107 कोटी रुपयाच्या मुख्यमंत्री महोदयांनी त्या ठिकाणी दिलेल्या आहेत। आरोग्याच्या अतिशय चोख बंदोबस्त, चोख व्यवस्था, म्हणजे ॲम्ब्युलन्सपासून डॉक्टरांचे सगळ्या दूर पथक असतील, फिरते पथक असतील, स्थानिक दवाखाने त्या ठिकाणी असतील, या सर्व व्यवस्था आम्ही या ठिकाणी केलेल्या आहेत। आणि शासन प्रशासन तर सज्ज आहे, पोलीस यंत्रणा सज्ज आहे, पण त्याचबरोबर NGO आहेत, सामाजिक संस्था आहेत, महाविद्यालयातील आमचे तरुण विद्यार्थी विद्यार्थिनी आहेत, यांचा सहभाग आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये यावर्षी या ठिकाणी घेणार आहोत।